गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग टीचर. व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आपला विषय आहे, आज आपण इंग्लिश या लेक्चरला कोणता विषय घेणार आहोत? येस नो टाईप क्वेश्चन्स. ओके, म्हणजे असे प्रश्न ज्यांचं उत्तर हा किंवा ना मध्ये दिलं जाते. ओके, तर आता येस नो टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? तर आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे? हेल्पिंग वर्ब्स, ज्याला आपण सहाय्यक क्रियापदही म्हणतो आणि ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतो. तर तुम्ही सांगू शकाल का मला कोणकोणते हेल्पिंग वर्ब आहेत? आय बरोबर काय येतं? एम, इज, आर, वॉज, वेर, हॅज, हॅव, हॅड, विल आणि शॅल. ओके, व्हेरी गुड. तर हे आपले काय आहेत? हेल्पिंग वर्ब आहेत. आणि या हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यक क्रियापदांचा वापर आपण कशासाठी करतो? येस नो टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी करतो. ओके, चला तर इथं ब्लॅकबोर्डवर मी काय केलेलं आहे? थोडेसे प्रश्न, आपले उत्तरं दिलेली आहेत. ओके, विधानार्थी वाक्य लिहिलेले आहेत. तर या विधानार्थी वाक्यांचं आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ह्यांचे प्रश्न तयार करायचे आहेत. ओके, तर चला बघूया आपण कसं तुम्हाला जमतं बरं. तर पहिलं आपलं वाक्य आहे, दे आर वॉचिंग अ टीव्ही. व्हेरी गुड. आर दे वॉचिंग अ टीव्ही. आणि वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येईल? व्हेरी गुड. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचा असतो. चला तर आपलं दुसरं वाक्य आहे, ही इज व्हेरी नाईस. इज ही व्हेरी नाईस. पुढचं वाक्य आहे, शी वॉज ब्युटिफुल. नेक्स्ट इज, यू वर प्लेइंग. Very good. Next, Sita is dancing. He will go. They will eat. I am good. I was looking. Ram is swimming. Got it? कळलं तुम्हाला की आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन कसे तयार करायचे आहेत? ओके, तर ह्या पद्धतीने आपण कोणताही प्रश्न तुम्ही येस नो टाईप करू शकता. ओके, आणि येस नो टाईप क्वेश्चन होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे? हेल्पिंग वर्ब्स, मराठीत म्हटलं तर सहाय्यक क्रियापद. ओके.